सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। मौदा पोलीस स्टेशन समोर अवैध पार्किंग। एखाद्या ठिकाणी अवैधरित्या वाहन उभे केले असेल तर वाहतूक पोलीस कारवाई करत असतात, पण मौदा पोलीस स्टेशन समोरच मुख्य मार्गाच्या दुतर्फा मोठी वाहने उभी असल्याचे दिसून येते। पोलीस आणि महसूल विभागाने केलेल्या कारवाईत अनेक वाहने जप्त केली जातात व ही जड वाहने पोलीस स्टेशनमध्ये आणली जातात, पण आणलेली डझनभर वाहने मौदा शहरात जाणाऱ्या मुख्य मार्गाच्या दुतर्फा उभी असल्याने वाहतुकीची कोंडी होते। तसेच या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता ही वाहने इतरत्र हलविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी मौदा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर। ईश्वर सुरते, भारतीय जनता पार्टी मौदा शहर अध्यक्ष। पोलीस स्टेशन समोर अगदी गेटच्या पुढे पोलिसांनी आणि महसूल विभागाने जी जड वाहने पकडलेली आहेत आणि ती जड वाहने अगदी रस्त्याचा कडेला दोन्ही बाजूला दुतर्फी त्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत, त्यामुळे रस्त्याची येणाऱ्या जाणाऱ्याची कोंडी झालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे त्याच रस्त्यावरती RH मोठा हॉस्पिटल मौद्याला त्याच रस्त्यावरती आहे। आठवडी बाजार तिथेच भरतो, दैनंदिन जीवनात गुजरी तिथेच लागते आणि महत्त्वाचं म्हणजे तो मौद्याचा मुख्य द्वार असल्यामुळे व्यापारी लाईन तिथेच आहे, म्हणजे खूप मोठा ॲक्सिडेंट पॉईंट त्या ठिकाणी तयार झालेला आहे। त्यामुळे ह्या सर्व जड वाहनं पोलीस स्टेशनच्या पुढून त्या सर्व बाजूला हटवलं पाहिजे। त्या रस्त्यावरती एकही मोठं वाहन ठेवता कामा नये, हीच माझी मौदा शहराच्या वतीने मागणी आहे।